संरक्षण क्षेत्रामध्ये गुंतवणूक होतीये. नेमकी गुंतवणूक कशा पद्धतीची असणार आहे आणि त्यातून काय सकारात्मक बदल होणार आहे? मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं धाराशिववरती विशेष लक्ष आहे. आपलं दरडोई उत्पन्न वाढवायचं म्हटलं तर मोठे उद्योग आणणं गरजेचं आहे. त्यामुळे अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट आणि अँकर युनिटच्या माध्यमातून डिफेन्स क्षेत्रात म्हणजे संरक्षण क्षेत्रामध्ये जे काही मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं तो विषय आपल्या धाराशिवमध्ये आणण्याचं साधारणतः ठरलं आहे. डिफेन्सचा एक क्लस्टर करण्याच्या बाबतीतलं नियोजन आहे आणि त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे गणेशजी निबे हे उद्योजक त्यांच्या ग्लोबल फोर्ज नावाच्या कंपनीच्या माध्यमातून TNT आणि प्रोपेलंट ह्या दोन गोष्टीचं उत्पादन धाराशिवच्या कौडगावमध्ये करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्यांना जागा उपलब्ध करून देणं, बाकी काही सुविधा देणं याचा विषय उद्योग विभागाच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या उपसमितीकडे गेला होता आणि त्याच्यामध्ये तत्वतः मान्यता मिळालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यांना जागा उपलब्ध करून दिली जाईल आणि TNT आणि इतर काही ॲम्युनिशन्स आणि प्रोपेलंट बनवण्याचा उद्योग जो आहे तो इथे करण्याचं त्यांचं नियोजित आहे. साधारण 2,000 कोटीची गुंतवणूक, 2,000 इंजिनियर्सना रोजगाराची संधी आणि अधिकचे 1,000 इथे लोकांना काम उपलब्ध होणार आहे. त्यांनी अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे त्यांचं भारत बायोगॅस प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. त्याच्या माध्यमातून CBGचं उत्पादन आणि नेपियर ग्रासचं विक्री जी आहे ती शेतकऱ्यांना करता येईल. त्यांना हे लोक नेपियर ग्रास घेऊन त्याच्यातनं CBG बनवतील, कॉम्प्रेस्ड बायोगॅस, जो स्वाभाविकपणे आपल्याला सिलेंडरमध्ये भरून घरी देता येईल किंवा गाड्यांमध्ये वाहनांमध्ये वापरता येऊ शकेल. आणि शेवटी जो चौथा राहतो त्याच्यापासून ऑर्गॅनिक फर्टिलायझर, जैविक असं ते खत तयार करून आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध करून देण्याचं देखील त्यांनी नियोजित केलेलं आहे. तर दोन्ही विषय धाराशिवसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. वेगवेगळे विशाल प्रकल्प आणण्याची जी आपली प्रक्रिया सुरू आहे त्याच्यात ह्या निर्णयामुळे मोठी बूस्ट मिळणार आहे. कधीपर्यंत हे प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळणार, कालावधी किती जाऊ शकतो? मला साधारणपणे काल झालेल्या चर्चेमध्ये निबे साहेबांनी अंदाज असा दिलेला आहे की वर्षभरामध्ये आम्ही फिजिकली प्रोडक्शन सुरू करू शकू. अतिशय जलद गतीने काम होईल. आणि त्यांनी एक उदाहरण दिलं. त्यांनी शिर्डीला गेल्या वर्षी भूमिपूजन एका युनिटचं केलं होतं. साधारण 200 एकरवरती ते युनिट आहे आणि त्याचं लोकार्पण जे आहे ते 23-24 मेला म्हणजे एक वर्षात साधारण ते करतायत. येणाऱ्या 23-24ला राजनाथ सिंग साहेबांच्या शुभ हस्ते आणि आदरणीय देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये त्याचं लोकार्पण होणार आहे. त्यामुळे मला खात्री वाटते की या माध्यमातून रोजगार निर्मितीला खूप मोठी चालना मिळेल. साधारण आपल्याला माहिती असणार की संरक्षण विभागामध्ये जे काही मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं, खास करून ॲम्युनिशन म्हणजे काही गोळ्या असतील किंवा हे बॉम्ब गोळे असतील किंवा मिसाईल्स असतील, त्याला लागणारं जे काय असतं साहित्य स्फोटक असतं आणि त्यांना जागा जी आहे ती भरपूर लागते. म्हणजे आता 1,000 एकर तरी किमान जागा पाहिजे असा त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि आपल्याकडे कौडगावला जागा उपलब्ध आहे. आता आपण अधिकची 4,000 एकर जागा डिफेन्सचं हब करण्याच्या अनुषंगाने त्याला सलग शोधण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महसूल विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्यात आणि आपण 2004-05 मध्ये खरं तर कौडगाव, भातंब्रा आणि हा भाग असा पुढे नेऊन 10,000 एकरवरती MIDC करायचं ठरवलं होतं. तिथे औद्योगिक क्षेत्र करायचं आणि भूसंपादन करण्याचाही निर्णय झाला होता. मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, बंधारे वाहून गेली, शेतजमीन खरडून गेली. अजूनही बंधारे पूर्वपदावर आलेले नाहीये किंवा शेतजमिनीचा मोबदला मिळालेला नाही. तर ही प्रक्रिया कुठपर्यंत आहे, कधीपर्यंत शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळणार? कारण आता पावसाळा तोंडावर येतोय. माझ्या माहितीप्रमाणे शेत जमिनीच्या बाबतीतला पहिला टप्पा उपलब्ध झालेला आहे. बाकी बरंचसं काम जे आहे ते आपल्याला EGSच्या माध्यमातून करायचं आहे. त्याला गाळ सुद्धा उपलब्ध होणं गरजेचं आहे. त्यामुळे मला या बाबतीमध्ये इतकंच सांगायचं आहे की जशी परिस्थिती आपल्याला सुलभ राहील, स्वाभाविकपणे गाळ उपलब्ध असायला हवा आणि EGSच्या माध्यमातून खरडून गेलेली जमीन जी आहे ती दुरुस्त करण्याचा निर्णय आधीच झालेला आहे.
दुसरा विषय आपण मांडला तो निश्चितपणे महत्त्वाचा आहे की आता पाऊस येणार आहे आणि काही बंधाऱ्यांची कामं जी आहेत ती अजून झालेली नाही आहेत, हे वास्तवच आहे आणि आमचा त्याच्याबद्दल पाठपुरावा चालू आहे निधी उपलब्ध करून घेण्याबद्दल. धाराशिव जिल्हा 2025च्या खरीप पीक विम्यामधनं वगळला हे साफ चुकीचं आहे. धाराशिवसह लातूर आणि बीड या तिन्ही जिल्ह्यांच्या बाबतीमध्ये विमा कंपनीने आक्षेप घेतले होते. ते आक्षेप जे आहेत ते ऐकून त्याची सुनावणी घेऊन त्या बाबतीत निर्णय देण्याची प्रक्रिया चालू आहे. आपले जे संबंधित प्रधान सचिव कृषी आहेत ते इलेक्शन ड्युटीवरती असल्यामुळे त्यांना हिअरिंग घ्यायला थोडा वेळ लागला, परंतु सुनावणी झाली आहे आणि काही तांत्रिक अडचणींमुळे वेळ लागला होता. पण पुढच्या आठवड्यात त्यांचा निकाल येईल आणि मला पूर्ण अपेक्षा आहे की जसं जिल्हाधिकाऱ्यांनी आणि जसं आपल्या विभागीय आयुक्तांनी हे आक्षेप विमा कंपनीचे फेटाळले होते तसंच सचिव देखील फेटाळतील.